विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अंकगणित हा भाग शिकायचा आहे। जवाहर नवोदय एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्हाला माहितीच आहे 3 भाग आहेत। पहिला भाग आहे बुद्धिमत्ताचा, दुसरा भाग आहे अंकगणित आणि तिसरा भाग आहे भाषा विषयाचा। तर अंकगणित या भागामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंतचे प्रश्न असतील की जे अंकगणितावर असतील आणि हे एकूण 20 प्रश्न असतील। एकूण 20 प्रश्नांसाठी तुम्हाला गुण आहेत 25। एकूण प्रश्न आहेत 20 आणि याला एकूण गुण आहेत 25 आणि जेणेकरून हा भाग तुमचा 20 प्रश्नाचा भाग अर्ध्या तासात कंप्लीट व्हायला पाहिजे। मग अंकगणित या भागामध्ये आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे संख्या आणि संख्या पद्धती। मग आता संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आता सुरुवातीला बघू आपण संख्या। आता संख्या माहित आहेत तुम्हाला, संख्या भरपूर आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, पूर्ण संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत, अपूर्णांक संख्या आहेत, ठीक आहे। परंतु आता ह्या संख्येपैकी आपल्याला इथे या ठिकाणी तुमच्या 5वी नवोदयामध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्येविषयी बघू आपण। नैसर्गिक संख्या आपल्याला माहितीच आहे, नैसर्गिक संख्या ज्या असतात कॅपिटल एन ने दर्शवतात, यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात नॅचरल नंबर। आणि ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या 1 2 3 4 5 6 डॅश 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 असं कुठपर्यंत असतात, अनंत पर्यंत असतात, ठीक आहे। मग आता या संख्येमध्ये संख्येचं वाचन कसं करायचं, ठीक आहे। आणि संख्येचं वाचन करते वेळेस समजा एखादं एक्झाम्पल घेऊन बघायचं म्हणलं तर या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल आपण हे एक संख्या लिहिली आहे, ठीक आहे। मग आता या संख्येचं वाचन कसं करायचं, हे संख्या नेमकी किती आहे, या संख्येला कसं रीड करायचं। संख्येला रीड करण्याच्या अगोदर संख्येमध्ये आपण काय बघू की प्रत्येक अंकाचा स्थान कितवा आहे किंवा कोणता स्थान आहे आणि त्याच्यानुसार आपण काय करू, संख्येचं वाचन करू। मग आता इथे या ठिकाणी संख्येचं स्थान ठरवते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही अंकामध्ये किंवा कोणत्याही एका संख्येमध्ये प्रत्येक डिजिटचं प्रत्येक अंकाचं जे स्थान ठरवता आपण ते स्थान ठरवते वेळेस संख्येच्या उजवीकडून डावीकडे लिहित चालायचं। त्याच्यामध्ये इथं सुरुवातीला ही जी पहिली संख्या आहे याला म्हणू आपण एकक, म्हणजे एकक या स्थानाची संख्या। या दुसऱ्या संख्येला आपण म्हणू उजवीकडून दुसऱ्या संख्येला म्हणू दशक, म्हणजे दशक या स्थानाची संख्या। आणि हे जे 6 ही जी तिसरी संख्या जी आहे उजवीकडून या संख्येला म्हणू आपण शतक। आणि इकडी या ठिकाणी चौथ्या नंबरची जी संख्या आहे याला म्हणू हजार, ठीक आहे। बघा एकक, दशक, शतक, हजार। आता हे एकक म्हणजे काय, दशक म्हणजे काय, शतक म्हणजे काय, हजार म्हणजे काय, ठीक आहे। आणि याचा वापर काय, याला कसं लिहायचं, ठीक आहे। मग आता या ठिकाणी जर समजा तुम्हाला म्हणलं की ही संख्या विस्तारित रूपात लिहा असं जर म्हणलं तर विस्तारित रूपात कसं लिहायचं बाबा, किंवा या संख्येचं वाचन कसं करायचं। आता एकक म्हणजे काय, एकक म्हणजे 8 ही संख्या एकक स्थानी आहे। एकक म्हणलं तर 8 या अंकाला 1 ने गुणाकार करायचं, म्हणजे याची किंमत झाली 8 गुणिले 1 8 1 8। मग दशक म्हणजे आपल्याला माहित आहे, दशक म्हणजे 10, म्हणजे 7 हा अंक कितव्या स्थानी आहे, दशक या स्थानी आहे। म्हणून 7 ला आपण काय करू, 10 ने गुणाकार करू। 7 गुणिले 10 7 10 70, म्हणजे 7 या अंकाची स्थानिक किंमत किती झाली, 70। मग त्याच्यानंतर 6 हा अंक आहे, 6 हा अंक कोणत्या स्थानी आहे, शतक या स्थानी आहे। म्हणून 6 ला आपण काय करू, 100 ने गुणाकार करू। 6 गुणिले 100 म्हणजे किती झालं, 600, म्हणजे 6 या अंकाची स्थानिक किंमत किती झाली, 600। मग याच्यानंतर 5 हा अंक कोणत्या स्थानी आहे, 5 हा अंक 1000 या स्थानी आहे। म्हणून 5 या अंकाला आपण कितीने गुणाकार करू, 1000 ने गुणाकार करू। 5 गुणिले 1000 म्हणजे किती झाली किंमत, 5000। म्हणजे बघा या ठिकाणी 5 ची किंमत 5000, कारण का 5 हा अंक कोणत्या स्थानी आहे, 1000 या स्थानी आहे, म्हणून आपण याला 1000 ने गुणाकार केला। त्याच्यानंतर 6 अंक शतक स्थानी आहे, म्हणून याला 100 ने गुणाकार केला आणि याची स्थानिक किंमत झाली 600। मग त्याच्यानंतर 7 हा अंक दशक या स्थानी आहे, म्हणून याला आपण 10 ने गुणाकार केला, म्हणजे याची स्थानिक किंमत झाली 70। त्याच्यानंतर 8 हा अंक एकक स्थानी आहे, म्हणून याला आपण 1 ने गुणाकार केला आणि याची स्थानिक किंमत झाली 8। मग आता ही पूर्ण संख्या, मग या पूर्ण संख्येची जर समजा आपण बेरीज केल्या, कोणकोणती, प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची जर समजा आपण बेरीज केल्या, जसं की इथे या ठिकाणी 5 ची स्थानिक किंमत आहे 5000, अधिक 6 ची स्थानिक किंमत आहे 600, अधिक याच्यानंतर 7 ची स्थानिक किंमत आहे 70 आणि 8 ची स्थानिक किंमत आहे 8। आणि या 3 संख्येची जर समजा आपण तिन्ही या पूर्ण संख्येच्या स्थानिक किमतीची जर समजा आपण बेरीज केल्या तर आपल्याला काय भेटणार, मूळ संख्या भेटणार। म्हणजे हे जी संख्या आहे हे संख्या भेटणार। आणि हे संख्या कोणती,
5670 अधिक 8 किती झालं 78. म्हणजे या संख्येला कसं वाचायचं बघा, एकक दशक शतक हजार. 5 ही संख्या हजार या स्थानी आहे म्हणून याला हजार असं म्हणायचं, 5000. मग 6 ही संख्या शतक या स्थानी आहे म्हणून याला 600 म्हणायचं. शे म्हणजे काय शतक शेकडा, ठीक आहे. मग 6 ही संख्या शतक या स्थानी आहे म्हणून याला कसं वाचायचं 600. आणि हे जे शेवटचे जे 2 अंक असतात याला जोडून वाचायचं. ही संख्या कोणती आहे, हे 7 ही संख्या दशक या स्थानी आहे म्हणजे 70 आणि ही 8 ही संख्या एकक या स्थानी आहे म्हणून याला 70 अधिक 8 म्हणजेच 78. म्हणजे याला कसं वाचायचं 5678 याप्रमाणे वाचायचं, ठीक आहे. मग अशा प्रमाणे तुम्ही संख्या काय करू शकता, वाचन करू शकता संख्येचं. आणि याच्यावर प्रश्न कसे येतील बघा, एखाद्या वेळेस याच्यावर प्रश्न कसे येतील बघा. या ठिकाणी संख्येची ही झाली स्थानिक किंमत आणि दुसरे एक सांगायचं राहून गेलं तुम्हाला, संख्येची दर्शनी किंमत, ठीक आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय. स्थानिक किंमत म्हणजे नेमका अंक कोणत्या स्थानावर आहे त्याच्यावरून त्या संख्येला किंवा त्या अंकाला त्या स्थानिक किमतीने मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचा आणि त्याच्यानंतर त्याची स्थानिक किंमत ठरवायची. जसं की इथे या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल बघू 6 अंक कोणत्या स्थानी आहे, शतक या स्थानी आहे म्हणून शतक म्हणजे 100. याला आपण याची स्थानिक किंमत घेतल्या 600 झाली याची स्थानिक किंमत. मग हे झाली याची स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत किती, 6 ची स्थानिक किंमत 600 झाली आणि 6 ची दर्शनी किंमत किती. दर्शनी किंमत म्हणजे काही वेगळं नाही, दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत, ठीक आहे. म्हणजे दिसणारा अंक. म्हणजे हा कोणता अंक आहे 6 अंक, हा अंक आहे म्हणजे याची दर्शनी किंमत किती झाली 6 झाली. म्हणजेच हे झाली स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे 6. कारण का जे आपल्याला अंक दिसतो ते दिसणारा अंक म्हणजेच दर्शनी किंमत. जसं की इथे या ठिकाणी जर समजा तुम्हाला असं जर विचारलं 5 ची दर्शनी किंमत सांगा, तर 5 या अंकामध्ये किंवा या संख्येमध्ये 5 या अंकाची दर्शनी किंमत किती. 5 या अंकाची दर्शनी किंमत 5च होईल. कारण का दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत, जे तुम्हाला अंक दिसतो तेच म्हणजे दर्शनी किंमत. मग या ठिकाणी 7 ची दर्शनी किंमत किती 7च आणि 7 ची स्थानिक किंमत किती म्हणलं तर 70. का, कारण का 7 हा अंक कोणत्या स्थानी आहे, दशक या स्थानी आहे. आणि दशक म्हणलं तर आपण त्याला कितीने गुणाकार करतो, 10 ने गुणाकार करतो. म्हणजेच 7 ची स्थानिक किंमत 70 आणि 7 ची दर्शनी किंमत किती झाली 7च होईल. मग याच्यावर प्रश्न कसे येतील आता, याच्यावर प्रश्न असे येतील, एखाद्या वेळेस असं तुम्हाला प्रश्न येईल 6 या अंकाच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीमधील फरक सांगा. काय विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये, 6 दिलेल्या संख्येमधील 6 या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक सांगा. मग 6 या अंकाची स्थानिक किंमत किती झाली 600 झाली आणि 6 या अंकाची दर्शनी किंमत किती होईल 6च होईल. मग 6 या अंकाची ही झाली स्थानिक किंमत आणि ही झाली दर्शनी किंमत. दोघांमधील फरक सांगा. फरक म्हणलं तर तुम्हाला माहित आहे, फरक म्हणलं तर काय करायचं, वजाबाकी करायचं. फरक म्हणलं तर मायनस करायचं, ठीक आहे. मग या दोघांचं ज्यावेळेस आपण मायनस करतो त्यावेळेस जे काही तुमचं आन्सर येईल ते तुमचं या दर्शनी स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीमधील फरक, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न या संख्येवरती येतील, स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीवर येईल. किंवा असं पण विचारू शकते, एखादा अंक देईल तुम्हाला किंवा एखादी संख्या देईल. फॉर एक्झाम्पल इथं जसं की या ठिकाणी दिलंय 9786 अशी एक संख्या दिली आणि या संख्येमध्ये तुम्हाला असं विचारू शकते 9 या अंकाची स्थानिक किंमत सांगा. तर 9 हा अंक कोणत्या स्थानी आहे, 1000 या स्थानी आहे म्हणून 9 ची स्थानिक किंमत किती होईल 1000 होईल. आणि याच्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणलं तर जसं की जर समजा एखाद्या वेळेस संख्येमध्ये 0 आला तर काय होईल बघा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर समजा असं 0 जर आलं तर काय, मग आता ही संख्या कोणती बघा, एकक दशक शतक हजार 10,000, ठीक आहे. मग 0 हा अंक कोणत्या स्थानी आहे 1000 या स्थानी आहे. मग 0 ची 1000 या स्थानी किंमत असल्यापरी 0ला कितीने गुणाकार करावा लागेल 1000 ने गुणाकार करावा लागेल. चला आपण 0ला 1000 ने गुणाकार केल्या. मग सर 1000 ने गुणाकार केल्या म्हणजे गुणाकार केला म्हणजे इथे 3 शून्य होते, आता 4 शून्य होतील का, असं होणार नाही. कारण का कोणत्याही संख्येला जर समजा आपण 0 ने गुणाकार केल्या तर उत्तर काय येणार 0च येणार. म्हणजे 0 ह्या अंकाची स्थानिक किंमत 0च असेल आणि 0 ह्या अंकाची दर्शनी किंमत सुद्धा काय असणार 0च असणार, ठीक आहे. मग आता इथं या ठिकाणी या संख्येमध्ये बघा ही संख्या कोणती, मग या संख्येमध्ये 8 हा कोणत्या स्थानी आहे एकक स्थानी, 7 हा कोणत्या स्थानी आहे दशक स्थानी, 2 हा अंक शतक स्थानी, 0 हा अंक 1000 या स्थानी आहे आणि 7 हा अंक 10,000 या स्थानी आहे. 10,000 म्हणजे या अंकाला आपल्याला कितीने गुणाकार करावा लागेल 10,000 ने गुणाकार करावा लागेल. म्हणजेच हे संख्या कोणती होईल, या संख्येला कसं वाचायचं 70,280
78. ठीक आहे, अशा पद्धतीने याचं वाचन करायचं. मग आता याच्यानंतर हे झाली आपण हे बघितल्या संख्या आणि संख्या कसे वाचायचे किंवा संख्येला विस्तारित रूपात कसं लिहायचं किंवा संख्येची स्थानिक किंमत दर्शनी किंमत ही कशी ठरवायची हे आपण बघितल्या. आता याच्यानंतर पुढे आपण पाहू संख्यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत आणि विषम संख्या कोणत्या आहेत. समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या. ठीक आहे, मग समसंख्या कशाला म्हणतात आपण 4थी पर्यंत शिकल्या. समसंख्या म्हणजे काय किंवा समसंख्या कशाला म्हणतात. मग समसंख्येची व्याख्या जी आतापर्यंत आपण जे शिकत आल्या तेच व्याख्या आहे, काय वेगळी व्याख्या नाही. परंतु एक वेळेस आपण आणखी एक वेळेस रिवाइज करू ही व्याख्या की एखाद्या संख्येला ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं, समसंख्या असं म्हणायचं. किंवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, बघा इकडे लक्ष द्या, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. बघा सर्वात मला तर वाटते ही व्याख्या सर्वात एकदम सोपी व्याख्या आहे. कारण का एखाद्या संख्येला 2 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. हे पण व्याख्या बरोबर आहे. परंतु आता काही विद्यार्थ्याला असं वाटतं की भाग कसं द्यावं, कसं भाग जाईल, एखाद्या वेळेस संख्या जर समजा मोठी आली सर तर कसं करायचं. ठीक आहे, तर हे बाकी सगळं विचार न करता इथे या ठिकाणी हे सर्वात सोपी व्याख्या आहे आणि हेच व्याख्या तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुम्हाला जेणेकरून संख्या सम आहे का विषम आहे हे ओळखण्यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. मग आता इथं आपल्याला काय म्हणलंय, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला कोणती संख्या म्हणतात, समसंख्या. जसं की आता इथे या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं की खाली दिलेल्या संख्येपैकी कोणती संख्या सम आहे ते ओळखा. तर या ठिकाणी समजा आपण असं जर लिहूया, मग किती मोठी संख्या असू द्या, मग ही संख्या सम आहे का विषम आहे ते कसं ओळखायचं, कसं चेक करायचं. फक्त आपली नजर सुरुवातीला ह्या एकक स्थानाच्या अंकावरच पडली पाहिजे, पहिल्या अंकावरच पडली पाहिजे. कारण का आपल्याला व्याख्यामध्ये म्हणलंय की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी अंक 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा जर अंक असेल तर त्या संख्येला कोणती संख्या म्हणायचं, समसंख्या म्हणायचं. मग इथं आपल्याला ओळखायचं आहे की संख्या सम आहे का विषम आहे. मग अशा वेळेस काय करायचं, आपण पहिल्यांदा पुढच्या संख्येचा विचार न करता, या बाकी अंकाचा विचार न करता आपण सुरुवातीला एकक स्थानाच्या अंकाकडे बघायचं आणि त्या ठिकाणी जर समजा 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक आहे का, ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय दिसते, 2 दिसते. मग 2 हा अंक आहे. ठीक आहे, आपल्याला व्याख्यामध्ये म्हणलंय की जर समजा 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर ती संख्या कोणती संख्या, समसंख्या. मग इथं 2 दिसला आपल्याला म्हणून ही संख्या कोणती झाली, समसंख्या झाली. म्हणून याला आपण समसंख्या असं म्हणू शकतो. मग त्याच्यानंतर आता इथे या ठिकाणी बघा, असं जर समजा तुम्हाला एखाद्या वेळेस दिला असेल आणि या ठिकाणी जर समजा तुम्हाला असं दिलं इथं 8 दिलं, मग आता काही विद्यार्थी काय करतात, हे पूर्ण संख्या बघतात. या पूर्ण संख्यामध्ये हे पूर्ण जे डिजिट दिसायलेत हे जे ऑड डिजिट आहेत, विषम संख्या दिसायलेत आपल्याला 7, 9, 3, 5, 1. मग आता काही जण गडबडीमध्ये किंवा ओघामध्ये म्हणतात की ही संख्या विषम आहे, परंतु ही संख्या विषम नाही. का? कारण आपल्याला व्याख्यामध्ये काय म्हणलंय की एकक स्थानी. मग ह्या संख्येचा विचार या पूर्ण समोरच्या अंकाचा विचार न करता आपण सुरुवातीला स्टार्टिंगला काय करायचं, एकक स्थानी बघायचं की एकक स्थानी कोणता अंक आहे. ठीक आहे, मग जर समजा एकक स्थानी जर समजा ह्या 5 अंकापैकी जर एखादा अंक असेल तर त्याला आपण काय म्हणू, समसंख्या असं म्हणू. मग इथे या ठिकाणी बघा 0, 2, 4, 6, 8 यापैकीच अंक आहे 8, म्हणून हे दिलेली संख्या कोणती संख्या होईल, समसंख्या होईल. मग समसंख्या ओळखते वेळेस किंवा समसंख्या चेक करते वेळेस काय करायचं, सुरुवातीला एकक स्थानी बघायचं की एकक स्थानी कोणता अंक आहे. जर समजा एकक स्थानी यापैकी जर अंक असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणू, समसंख्या असे म्हणू. ठीक आहे, मग आता याच्यानंतर आपण बघू विषम संख्या कशाला म्हणायचं.
विषम संख्या. समसंख्या कसं ओळखायचं हे आपण चेक केलाय, बघितल्या. आता याच्यानंतर बघू आपण विषम संख्या. विषम संख्या कशाला म्हणायचं. मग विषम संख्येमध्ये बघा या ठिकाणी एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येस कोणती संख्या म्हणायचं. विषम संख्या. बघा, किंवा एखाद्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते त्या संख्येला सुद्धा काय म्हणायचं. विषम संख्या. ठीक आहे. तर जसं आपण समसंख्येची व्याख्या केल्या की एखाद्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा जर अंक असेल तर त्या संख्येस काय म्हणायचं. समसंख्या म्हणायचं. तसंच इथं या ठिकाणी विषम संख्या सुद्धा आहेत. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं. विषम संख्या. मग आता विषम संख्या ओळखते वेळेस बघा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे तुम्हाला आणि ही संख्या सम आहे का विषम आहे ते तुम्हाला तपासा म्हणले, ते तुम्हाला चेक करा म्हणतात. ठीक आहे. तर एवढी मोठी संख्या आहे सर, आता ही संख्या सम आहे का विषम आहे किंवा ह्या संख्येला 2 ने भाग जाईल का नाही, आता हे चेक कसं करायचं हे खूप अवघड आहे, कारण का संख्या खूप मोठी दिसायली आपल्याला. तर आपण याला भाग न देता याला भागाकार करत बसायचं नाही. सरळ सरळ काय करायचं. एकक स्थानी आपल्याला म्हणलेलं आहे की संख्येच्या एकक स्थानी जर समजा या अंकापैकी एखादा जर अंक असेल तर ती संख्या कोणती झाली. विषम संख्या. मग आपण काय करायचं. पहिल्यांदा एकक स्थानी बघायचं एकक स्थानी कोणता अंक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी एकक स्थानी 7 हा अंक दिसतो आणि 7 हा अंक म्हणजे या दिलेल्या अंकापैकीच आहे. 1 3 5 7 9 आपल्याला व्याख्येमध्ये म्हणलेलं आहे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी जर एखादा जर अंक असेल तर त्या संख्येस कोणती संख्या म्हणायचं. विषम संख्या असं म्हणायचं. मग इथं या ठिकाणी एकक स्थानी 7 हा अंक आहे म्हणजेच ही संख्या कोणती झाली. विषम संख्या झाली. आलं का लक्षात. तर अशा पद्धतीनं जसं आपण समसंख्या ओळखते वेळेस एकक स्थानी बघतो आणि एकक स्थानी बघितल्यानंतर त्या ठिकाणी 0 2 4 6 8 यापैकी अंक आहे का ते बघतो, ते तपासून बघतो आणि जर समजा असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो, नसेल तर समसंख्या नाही असं म्हणतो. तसंच विषम संख्या सुद्धा तशीच आहे की एकक स्थानी बघायचं आणि एकक स्थानी बघितल्यानंतर एकक स्थानी पाहायचं. एकक स्थानी जर समजा तुम्हाला ह्या अंकापैकी एखादा जर अंक दिसत असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हणायचं. ठीक आहे. मग हे झाली विषम संख्या. आता विषम संख्येनंतर आपण बघू मूळ संख्या कशाला म्हणायचं. आलं का लक्षात. आता विषम संख्येनंतर आपण बघू मूळ संख्या. मूळ संख्या. आता मूळ संख्येची व्याख्या बघा. मूळ संख्या जेणेकरून खूप विद्यार्थी मूळ संख्या सांगा म्हणलं की काय सुरुवात करतात. 1 3 5 7 9 11 13 15 अशा संख्या म्हणतात. ठीक आहे. मूळ आणि विषम संख्या दोघांमध्ये काय होतात. कन्फ्युज होऊन जातात. ठीक आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाही. मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्येची नेमकी व्याख्या काय. मग एखाद्या संख्येला एक आणि त्याच संख्येने जर समजा निषेध भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं. मूळ संख्या असे म्हणायचं. जसं की या ठिकाणी बघा एखाद्या संख्येला व्याख्या लिहिली तर एखाद्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. बघा एखाद्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने जर भाग जात असेल तर त्याला मूळ संख्या असे म्हणतात. मग आता मूळ संख्या नेमकी कोणती, मूळ संख्येची सुरुवात कुठून होते बघा लक्ष द्या. मग नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्या पहिली मूळ संख्या कोणती 2, 2 च्या नंतर
3, मग नंतर 5, 7, 9 येणार नाही का? कारण का 9 या संख्येला बघा 9 ला 1 ने पण भाग जातो, 9 ला 9 ने पण भाग जातो आणि 9 या संख्येला 3 ने पण भाग जातो, कारण का 3 त्रिक 9 म्हणजेच 9 ही संख्या मूळ संख्या होणार नाही. का बरं मूळ संख्या होणार नाही? कारण का आपल्याला इथे व्याख्येमध्ये म्हणलंय एखाद्या संख्येला एक आणि त्याच संख्येने, मग एक आणि त्याच संख्या आणि ती संख्या सोडून दुसऱ्या पण संख्येने या संख्येला भाग जातो, म्हणून ही संख्या मूळ संख्या होणार नाही. मग मूळ संख्या कोणती? 2, 3, 5, 7, 7च्या नंतर 11, 11च्या नंतर 13, 13च्या नंतर 17, 17च्या नंतर 19 अशी भरपूर संख्या आहेत. ठीक आहे की हे मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या म्हणजे नेमकं काय? की अशा संख्या की ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या. आता याच्यामध्ये एक अपवाद म्हणजे एक संख्या अशी आहे 2. 2 ही संख्या अशी आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. ठीक आहे. एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न पण येऊ शकतो, सम आणि मूळ असणारी संख्या कोणती? सम आणि मूळ संख्या असणारी संख्या कोणती? म्हणजे 2. 2 ही संख्या कशी आहे? सम पण आहे आणि मूळ पण आहे. सम आणि मूळ आलं का लक्षात? 2 ही संख्या कशी आहे? सम आहे, त्याचबरोबर मूळ पण आहे. आणि असं जर समजा आपण अनंत पर्यंत जरी संख्या लिहिल्या, मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 असे जर समजा आपण संख्या अनंत पर्यंत लिहिल्या तर आणि अनंत या संख्येपर्यंत लिहून आपण चेक करत तपासल्या, जर समजा आपण या पूर्ण संख्येमध्ये बघितल्या की सम आणि मूळ असणारी संख्या कोणती, तर आपल्याला कोणतीच नाही, फक्त 2 ही एकच संख्या भेटेल. आणि ही एकच संख्या अशी आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे झालं मूळ संख्या. आता मूळ संख्येनंतर आपण बघू संयुक्त संख्या कशाला म्हणायचं. ठीक आहे. संयुक्त संख्या मग संयुक्त संख्येमध्ये बघा संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्या मूळ संख्या नाही. ठीक आहे. ज्या संख्या मूळ संख्या नाही त्याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या. ठीक आहे. संयुक्त संख्या याची व्याख्या बघा, ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मग ज्या संख्या मूळ संख्या नाही त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. बघा या ठिकाणी आता मूळ संख्या लिहिते वेळेस आपण बघितल्या या ठिकाणी किंवा मूळ संख्येमध्ये 9 आलतं का? नाही. ठीक आहे. मूळ संख्येमध्ये आपण अगोदर मूळ संख्या बघू. बघा इथे या ठिकाणी 2, 3, 2, 3, 5, 7, 7च्या नंतर 11, मग नंतर 13, 17, 19, 23 डॅश डॅश. आता इथं आपल्याला व्याख्यामध्ये काय म्हणलंय की ज्या संख्या मूळ संख्या नाही त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. आता मूळ मध्ये कोणकोणती संख्या आली नाही बाबा? मूळ मध्ये 2 आलं. ठीक आहे. 2च्या नंतर 3 आलं, 3च्या नंतर 4 आला का? याच्यामध्ये 4 आलं नाही, म्हणजे 4 ही संख्या कोणती झाली? संयुक्त संख्या. 4च्या नंतर मूळ संख्येमध्ये काय आलं? 5 आलं. 6 आलं का मूळ संख्येमध्ये? नाही, म्हणजे 6 ही कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. बघा इथे या ठिकाणी हे कोणत्या संख्या झाले? संयुक्त संख्या. आणि ह्या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या. मग आपल्याला व्याख्येमध्ये काय मिळेल? ज्या संख्या मूळ नाही त्या संख्या संयुक्त. मग 5च्या नंतर 6 दिसणार गेला आपल्याला मूळ मध्ये, म्हणजे 6 कोणता आहे? संयुक्त संख्या आहे. मग इथं 7 दिस झाले, 7च्या नंतर 8 दिसणार गेले, म्हणजे 8 ही कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. 9 दिसत नाही, मग 9 सुद्धा कोणती झाली? संयुक्त संख्या. 10 सुद्धा संयुक्त संख्या आहे, कारण का 10 ही संख्या मूळ याच्यामध्ये दिसणार गेली आपल्याला, मूळ संख्या नाही म्हणजे संयुक्त आहे. 10च्या नंतर 12 ही संयुक्त संख्या आहे, कारण का 12 ही मूळ संख्या नाही. 13 दिसायला, 13 ही संयुक्त संख्या होईल का? होणार नाही, कारण का 13 ही मूळ संख्या आहे. 13च्या नंतर 14, 14च्या नंतर 15. तर अशा प्रकारे आपण संयुक्त संख्या ठरवू शकतो. मग आता तुम्ही म्हणशाल सर इथे या ठिकाणी तुम्ही 4 लिहिल्या, परंतु 2च्या अगोदरच लिहून गेले, 1 बी दिसना गेले की इथं. ठीक आहे. 1 बी दिसत नाही इथं. मग 1 ही मूळ संयुक्त संख्या का बरं लिहिल्या नाही? म्हणजे 1 ही संख्या अशी आहे की जे मूळ ही नाही आणि संयुक्ती नाही. जसं आपण बघितल्या होत्या 2 ही संख्या कशी आहे?
मूळ आहे आणि सम आहे. तसं इथं या ठिकाणी नोट म्हणून लिहून घ्या. बघा, नोट मध्ये लिहून घ्या की दोन ही संख्या सम पण आहे. दोन ही संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे. आलं का लक्षात? दोन ही संख्या कशी आहे? सम आहे आणि मूळ आहे. तसंच या ठिकाणी एक ही संख्या मूळ ही नाही व संयुक्त ही नाही. म्हणजे इथं आपल्याला दोन पॉइंट लिहून घेतले आपण नोट मध्ये. पहिला पॉइंट काय की दोन ही संख्या कशी संख्या आहे? सम आहे आणि मूळ पण आहे. आणि त्याच्यानंतर एक ही संख्या कशी आहे? सम ही नाही आणि मूळ एक ही संख्या मूळ ही नाही व संयुक्ती नाही. ठीक आहे. मग हे झालं. आता आपण बघितल्या की समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात, मूळ संख्या कशाला म्हणतात. ठीक आहे. मग आता याच्यानंतर बघू आपण जोडमूळ संख्या कशाला म्हणतात. आलं का लक्षात? ठीक आहे. जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या दोन मूळ संख्येमधील फरक दोनचा आहे त्याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या असं म्हणायचं. बघा, लक्ष द्या. इथं या ठिकाणी जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं? बघा, 3,5 हे एक जोडी झाली आणि हे दोन कसे आहेत? मूळ संख्या आहेत. आणि ह्या दोन मूळ संख्येमधील फरक बघा कितीचा आहे? दोघांमध्ये फरक 2चा. म्हणजे हे कोणते झाले? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्येची दुसरी जोडी जर बघायचं म्हणलं तर 5 आणि 7. बघा, या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 2चा फरक आहे. म्हणजे या काय झाले? जोडमूळ संख्या. आणि त्याच्यानंतर 11 आणि 13. ठीक आहे. याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या म्हणायचं. कारण काय? या दोघांमध्ये हे दोन मूळ संख्या आहेत आणि या दोन मूळ संख्येमधील फरक कितीचा आहे? 2चा आहे. कोणत्याही संख्या बघायचं नाही बरं सर. आता तुम्ही म्हणल्या दोन संख्येमधील फरक जर 2चा असेल तर त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. हा, मग एक विद्यार्थी असंही म्हणल, हा सर हे होईल का? मग 4,6 हे होणार नाही. काय होणार नाही? कारण का ह्या मूळ संख्याच नाहीत की. आपल्याला काय म्हणलं व्याख्यामध्ये की बघा, ज्या दोन मूळ संख्येमधील फरक 2चा असेल तर त्या संख्यांना काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. आता इथे या ठिकाणी आपल्या समोर मूळ संख्या आहेत आणि या मूळ संख्येमध्ये कोणकोणत्या मूळ संख्येमध्ये फरक 2चा आहे? 3 आणि 5 या दोन मूळ संख्येमध्ये फरक 2चा आहे. म्हणून आपण याला काय म्हणू? जोडमूळ संख्या म्हणूया. त्याच्यानंतर 5 आणि 7 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणता येईल. 11 आणि 13 हे जे दोन संख्या आहेत त्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणता येईल. त्याच्यानंतर 17 आणि 19 याला सुद्धा जोडमूळ संख्या म्हणता येईल. कारण का? या दोन मूळ संख्या आहेत आणि याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. मग ज्या दोन मूळ संख्येमध्ये फरक 2चा असेल तर त्याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. याला काय म्हणू आपण? जोडमूळ संख्या. आलं का लक्षात? मग आता जोडमूळच्या नंतर आपण बघू सहमूळ संख्या कशाला म्हणायचं. बघा, सहमूळ संख्या कशाला म्हणायचं या ठिकाणी आपण बघू. सहमूळ संख्या सहमूळ संख्या. मग ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 आहे त्याला काय म्हणायचं? सहमूळ संख्या असं म्हणायचं. बघा, इथे या ठिकाणी म्हणलंय दोन संख्यांचा सामायिक विभाजक. बघा, दोन संख्यांचा सामायिक विभाजक दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या. त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. आलं का लक्षात? मग
आता सहमूळ संख्येमध्ये बघा या ठिकाणी आता सहमूळ संख्या कोणत्याही दोन संख्येचं सामायिक विभाजक किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. 4,9 ह्या सहमूळ संख्या होतील. कारण का जर समजा आपण 4 चे अवयव जर पाडल्या तर 4 चे अवयव कसे पडतील बघा 2 गुणिले 2 गुणिले 1 असे अवयव पडतील 4 चे. बघा याला 4 1 4 असं लिहू, मग त्याच्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 1 हे झाले 4 चे अवयव. त्याच्यानंतर 9 चे जर अवयव बघायचं जर म्हणलं तर 9 1 9 आणि त्याच्यानंतर 3 त्रिक 9 आणि या दोघांमध्ये जर सामायिक घटक कोणता, सामायिक विभाजक जर कोणता म्हणलं तर ह्या सामायिक दोघांमध्ये समान कोणता आहे? 1 ही संख्या दोघांमध्ये पण समान दिसायली. तर अशा संख्यांना की ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर त्या संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या असे म्हणतात किंवा सहमूळ संख्या त्याला म्हणायचं. जसं की या ठिकाणी आणखी तुम्ही 5,8 असं पण लिहू शकता. अशी भरपूर संख्या आहेत की ज्या दोन संख्यामध्ये सामायिक विभाजक किती आहे? 1 आहे. म्हणजे त्या जोडीला त्या संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या असं म्हणायचं. ठीक आहे. मग याच्यानंतरचा पार्ट जे आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्या पुढचा भाग बघू. तर आपण आता काय शिकल्या बघा, संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आपण बघितलं की संख्येचं वाचन कसं करायचं, संख्येची स्थानिक किंमत कशी ठरवायची, त्या दिलेल्या संख्येला विस्तारित रूपात कसं लिहायचं, संख्येची स्थानिक किंमत म्हणजे काय आणि संख्येची दर्शनी किंमत म्हणजे काय ह्या दोघांमधला आपण फरक बघितल्या. मग त्याच्यानंतर आपण बघितल्या समसंख्या कशाला म्हणायचं, विषम संख्या कशाला म्हणायचं, मग त्याच्यानंतर मूळ संख्या कशाला म्हणायचं, मग नंतर संयुक्त संख्या बघितल्या आपण. मग संयुक्त संख्येनंतर आपण बघितल्या जोडमूळ संख्या आणि जोडमूळ संख्येनंतर शेवटी बघितल्या आपण सहमूळ संख्या. जर समजा तुम्हाला याबद्दल जे काही डाऊट असेल किंवा याबद्दल जे काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे, हे विचारा आणि तुम्हाला जर समजा याच्यामधलं काय समजलं नसेल तर त्याची कमेंट करा, त्याचं उत्तर किंवा त्याचे रिप्लाय लवकरात लवकर येईल. ठीक आहे, ओके. आणि तुम्हाला जर समजा आणखी परत जर समजा काही शंका जर असेल, जर समजा तुम्हाला पर्सनल जर विचारायचं असेल तर हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे आमच्या चॅनलचा 9322248447. तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकता. ठीक आहे, बघा इथे या ठिकाणी इथे लिहितो 932222. ठीक आहे, त्याच्यानंतर 48 44 7 हा नंबर आहे आमचा. ठीक आहे, या नंबरवरती तुम्ही काय करा, तुम्हाला जे काही समजा प्रश्न असतील त्या प्रश्नाची किंवा त्या शंका असतील तर ते तुम्ही काय करा, त्याची फोटो काढा आणि ते फोटो काढून या व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या पाठवा. लगेच तुम्हाला त्या प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन तयार करून तिथे लगेच तुम्हाला रिप्लाय करण्यात येईल. ठीक आहे, हे आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुम्ही वाटल्यास फोटो काढून सुद्धा त्या तुमचं जे काही शंका आहे ते विचारू शकता. ठीक आहे, तर याच्या पुढचा जे भाग आहे ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघू. ठीक आहे, ओके, थँक्यू.